महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे दुर्दैवी विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यामुळे परांडा शहरात पवार उद्योग समूह, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व इतर सामाजिक संघटना पक्ष यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शहरातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला परांडा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष समरजित सिंह ठाकूर, विकास कुलकर्णी, राहुल बनसोडे, जनार्दन मेहन आदी कार्यकर्ते व शहरातील ज्येष्ठ काँग्रेस नेते दादासाहेब खरसडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रामभाऊ पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रामभाऊ पवार म्हणाले की दादा व आमचे सहकारी मित्र सचिन दोडके यांचे चांगले संबंध होते. काय म्हणाले रामभाऊ पवार आपण पाहू. तुम्ही सगळ्यांनी दादांच्या आठवणी खूप सांगितल्या, कारण तुम्ही दादांना सगळेजण जवळून ओळखता. दादाचा माझा एक असा संबंध, पुण्यामध्ये सचिन दोडके हा लाडका दादांचा नगरसेवक. सगळ्यात लाडका कोण असेल तर सचिन तुला काय पाहिजे ते जा, आणि मी सचिनच्या मागे असायचो. तर बऱ्याच वेळा असं गेलं की काय चाललंय आपल्या भागात, भैया काय करतात, मला आवडीने विचारायचे आणि मला नावासहित ओळखायचे दादा. मला बऱ्याच वेळा म्हणायचे बाकीचं आमच्या काय चाललंय. म्हणजे दादांचा जी असा स्वभाव होता की ते, मी तर काल अक्षरशः सकाळी माझे मित्रच तिथं बारामतीला एसपी, त्यांनी मला फोन आला आणि टीव्ही चालू करून मला काय झालं साहेब, म्हणजे ब्रँड न्यूज आहे आपल्यासाठी. आणि मी टीव्हीचं न बटन टाकता मोबाईल काढला आणि पाहिलं, ब्रेकिंग न्यूज होते की अशाने असं आहे आणि दवाखान्यात सगळ्यांना हलवले, उपचार चालू. म्हणजे काय होतंय आणि काय नाही क्षणात, हे सगळं जर दादाचं जवळून पाहिलं तर प्रत्येकाला हवेशे वाटणारे दादा. आणि बऱ्याच वेळा दादांचा स्वभाव थोडा सुंदर, कडक, शिस्तप्रिय आणि खूप असा मनमिळावू, अशा दादांना संपूर्ण श्रद्धांजली वाहताना असं अंतर्गत जड होत दादांना मला शब्द दिलता की तुझ्या प्रचाराला येणार आहे, तू राजकारणात पडू नको म्हणले दादा मला. दादांची पोस्ट होती परवाच्या सामच्या आला की राजकारणात चांगल्या लोकांनी येऊ नये आणि बिझनेस व्यवसाय करावा, मुलांना चांगले संस्कार द्यावात, अशी त्यांची पोस्ट होती. आणि मला म्हणले तू कशाला पडतो राजकारणात. मी म्हणलं दादा भावासाठी थोडस काहीतरी करावा, समाजासाठी करावं म्हणून पडतोय, मी नाही पडत. तर मला त्यांनी सल्ला दिला की राजकारणात येऊ नको. नाही म्हणलं दादा तुमची सभे पाहायचं सांग, म्हणले राहुल संघ बोल आणि मला सांग. म्हणजे असे एवढे संबंध होते. म्हणजे मी दिवसभर काल बाहेर नाही पडलो, आज मी ऑफिस सोडलं, आता खाली होतो. म्हणजे खूप अंतकरणाने खूप आनंदाला श्रद्धांजली वाटतो.